नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, येत्या 10 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता 9वीच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेत आहे. म्हणजे तुम्ही जर इयत्ता 9वीसाठी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात तर तुम्हाला 10 फेब्रुवारी 2024 रोजी होणारी ही प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. मग ही प्रवेश परीक्षा देताना या प्रवेश परीक्षेसाठी परीक्षेचं स्वरूप कसं असतं किंवा परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेलेच आहेत. मग डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेबद्दल माहिती हवी असल्यास या चॅनलवरती तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. चला तर मग बघूया, जेव्हा तुम्ही इयत्ता 9वीसाठी ही परीक्षा देत आहात म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत आहात तर या परीक्षेसाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. आता अभ्यासक्रम काय, अभ्यास कसा करायचा यावरती आपण माहिती दिलेलीच आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने होत असेल. पण हा अभ्यास जरी आपण करत असू तरी परीक्षा देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात किंवा आपल्याकडून कोणत्या चुका नको व्हायला हेही माहीत असायला हवं. चला तर मग बघूया खूप छोट्या छोट्या बाबी ज्या आपल्याला या परीक्षा देताना त्यांची काळजी घ्यायला हवी. तेव्हा JNVST 2024 एक्झाम यासाठी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणजे स्टुडंट्स हॅव टू क्वालिफाय ईच सेक्शन सेपरेटली टू गेट सिलेक्टेड फॉर फायनल ॲडमिशन. म्हणजे जर तुम्हाला फायनल ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये म्हणजे जे 4 सेक्शन असतात त्या 4ही सेक्शनमध्ये क्वालिफाय होणं म्हणजे पास होणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 3 पेपर खूप चांगले गेले पण एक पेपर जरी अवघड गेला किंवा त्यात कमी मार्क्स पडले तरीही तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, कारण तुम्हाला त्या 4ही सेक्शनमध्ये क्वालिफाय होणं खूप गरजेचं असतं. Then each student should bring the NVS class 9 admit card 2024 while appearing in the entrance exam. एक्झामसाठी जात असताना एक्झामच्या टेन्शनमध्ये बऱ्याचदा आपण ॲडमिट कार्ड विसरून जातो. त्यामुळे ॲडमिट कार्ड सोबत ठेवणं म्हणजेच हॉल तिकीट सोबत ठेवणं हे खूप गरजेचं आहे. डू नॉट मेक एनी स्ट्रे मार्क्स ऑन द OMR आन्सर शीट. तुम्हाला जी OMR आन्सर शीट दिली जाते, OMR आन्सर शीट म्हणजे काय, आपल्याला प्रश्नपत्रिकेत जे 4 पर्याय दिले जातात त्या 4 पर्यायातील बरोबर उत्तर निवडून आपल्याला या OMR आन्सर शीटमध्ये त्या उत्तराला सर्कल करायचा असतो. म्हणजे थोडक्यात तो सर्कल रंगवायचा असतो. त्यामुळे त्या उत्तराशिवाय दुसरा कोणताही मार्क किंवा पेनने त्या OMR शीटवरती खाडाखोड करायची नाही. पुढे काय सांगितलं, यूज ओनली ब्लॅक ऑर ब्ल्यू बॉल पॉइंट पेन, यूज ऑफ पेन्सिल इज प्रोहिबिटेड. म्हणजे काय की तुम्हाला हा पेपर सोडवताना फक्त ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेनचाच यूज करायचा आहे. यासाठी पेन्सिल यूज केलेली चालत नाही. पुढे आपल्याला सांगितलंय नो सेपरेट शीट अलॉंग विथ द आन्सर शीट विल बी प्रोव्हाइडेड. म्हणजे तुम्हाला फक्त आन्सर शीट आणि क्वेश्चन पेपर दिला जाईल, त्याच्यापेक्षा अदर दुसरं कोणतंही आन्सर शीट और सेपरेट शीट तुम्हाला प्रोव्हाइड केली जात नाही. पुढे काय सांगितलंय, NVS म्हणजेच नवोदय विद्यालय doesn't release the official answer keys. However, a few institutes release JNVST class 9 answer kit 2024 to help students for checking the performance in the exam. म्हणजे नवोदय विद्यालयाकडून जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा नवोदय विद्यालय ऑफिशियली त्याची आन्सर की पब्लिश करत नाही. पण काही इन्स्टिट्यूट्स असे असतात की जे काय करतात, आपल्याला ती आन्सर शीट प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे स्टुडंट आपली उत्तरं बरोबर आहेत का हे चेक करू शकतात. देन द यूज ऑफ व्हाइटनर ऑर इरेझर इज नॉट अलाउड टू यूज ऑन द OMR शीट. या OMR शीटवरती तुम्ही व्हाइटनर किंवा इरेझर यूज करू शकत नाही. आता ह्या झाल्या काही छोट्या छोट्या गोष्टी जी परीक्षा देताना आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचे. आता कोणतीही परीक्षा देत असताना आपल्याला खूप प्रश्न पडतात. त्यातले बरेच प्रश्न हे त्या परीक्षेशी संबंधित म्हणजेच
काही माहिती आपल्याला हवी असल्यास किंवा त्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया, जे सगळ्यांना कॉमनली प्रश्न पडतात. व्हॉट इज द डेट ऑफ JNVST 9th क्लास एक्झाम? या 9th क्लास साठीची 2024 ची JNVST एक्झाम कधी होणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर JNVST 9th एक्झाम हॅज बीन शेड्यूल्ड टू बी कंडक्टेड ऑन February 10, 2024. म्हणजे 9वी साठी घेतली जाणारी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही 10 फेब्रुवारी 2024 ला होणार आहे. नंतर व्हॉट इज द मीडियम ऑफ NVS क्लास 9 एक्झाम? म्हणजे जेव्हा तुम्ही नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देताय, पण तुम्ही ते कोणकोणत्या मीडियम मध्ये देऊ शकता, हा बऱ्याच पालकांना पडणारा प्रश्न आहे. तर द लँग्वेज मीडियम ऑफ क्लास 9 नवोदया एक्झाम इज इंग्लिश अँड हिंदी. म्हणजे जरी तुम्ही महाराष्ट्रात राहत असला आणि तुमची भाषा किंवा तुमचं मीडियम हे मराठी असलं, तरीही तुम्हाला इयत्ता 9वी साठी जर ही एक्झाम द्यायची असेल, तर ती तुम्हाला फक्त 2च मीडियम मध्ये देता येते. एक म्हणजे इंग्लिश मीडियम आणि दुसरं म्हणजे हिंदी मीडियम. ठीक आहे. नंतर हाऊ मेनी क्वेश्चन्स आर आस्क्ड इन JNVST एक्झाम? आता JNVST एक्झामची तयारी करताना विद्यार्थ्यांना एकूण 100 प्रश्न विचारले जातात. आता हे 100 प्रश्न कशा प्रकारचे असतात किंवा कोणकोणत्या विषयावरती विचारले जातात? तर जे 100 प्रश्न असतात त्या 100 प्रश्नांमध्ये इंग्लिश, हिंदी, मॅथ्स आणि सायन्स अशा 4 विषयांवरती हे 100 प्रश्न विचारले जातात. मग इंग्लिश विषयावरती 15 प्रश्न असतात, जे 15 मार्कसाठी आपल्याला विचारले जातात. तर हिंदी विषयासाठी 15 प्रश्न 15 मार्कसाठी विचारले जातात. नंतर मॅथ्स आणि सायन्स या विषयासाठी प्रत्येकी 35 प्रश्न विचारले जातात. तर मॅथ्ससाठी 35 मार्क आणि सायन्ससाठी 35 मार्कचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे पूर्ण JNVST म्हणजे 9th क्लाससाठी जर तुम्ही ही परीक्षा देत असाल, तर तुम्हाला एकूण 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे. ते 4 विषय कोणते? तर इंग्लिश, हिंदी, मॅथ्स आणि सायन्स. आणि या 4ही विषयावरती विद्यार्थ्यांना एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि या 100 प्रश्नांसाठी 100 मार्क्स दिले जातात. मग तुम्हाला जर 9वीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा द्यायची असेल किंवा 9वीत प्रवेश घ्यायचा असेल, तर या 4ही विषयांमध्ये म्हणजे या 4ही सेक्शनला क्वालिफाय करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एखादा विषय खूप सोपा जातोय आणि त्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतायत, पण दुसऱ्या विषयामध्ये जर तुम्ही फेल होत असाल, तर मग तो प्रवेश किंवा 9वीच्या क्लासमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी या 4ही विषयांचा व्यवस्थित अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. मग मित्रांनो, या विषयांचा अभ्यास तुम्हाला सोप्या पद्धतीने करायचा असेल तर WO अकॅडमी आता ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहे. या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुमच्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास दिले जातात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे जर एखादा लाईव्ह क्लास तुमच्याकडून मिस झाला, तर तुम्ही तो रेकॉर्डेड फॉर्ममध्येही बघू शकता. जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव असेल, बेसिक टू ॲडव्हान्स नॉलेज असेल, या सगळ्या सुविधा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसमध्ये पुरवल्या जातात. त्यानंतर तुमच्याकडून किंवा फ्री डाऊट सेशन, विद्यार्थी पालक मार्गदर्शन या गोष्टीही तुम्हाला या ऑनलाईन सेशनमध्ये पुरवल्या जातात. त्यामुळे WO अकॅडमीच्या या ऑनलाईन बॅचेसला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवू शकता. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन काय आपल्याला, व्हॉट इज द पॅटर्न ऑफ नवोदय एक्झाम क्लास 9? अगेन आता सांगितल्याप्रमाणे द एक्झाम विल हॅव क्वेश्चन्स फ्रॉम मॅथमॅटिक्स, सायन्स, हिंदी अँड इंग्लिश. रीड द एंटायर आर्टिकल टू नो मोर ऑन 9th क्लास नवोदया एक्झाम पेपर. म्हणजे तुम्हाला नवोदय एक्झामसाठी मॅथमॅटिक्स, सायन्स, हिंदी आणि इंग्लिश या 4 विषयांवरती 100 प्रश्न विचारले जातील. मग या परीक्षेची तयारी अगदी सोप्या पद्धतीने करण्यासाठी तुम्ही आजच WO अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवू शकता. थँक्यू.